Good evening, everyone. Today we will going to see orbits of artificial satellite. ओके, आपण काल अवकाश मोहिमा हा चॅप्टर चालू केला होता आणि या चॅप्टरमधला एक लेक्चर आपण लेक्चर नंबर फर्स्ट काल पाहिलेला आहे. ओके, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि आता आपण पाहणार आहोत आज हाच चॅप्टर ज्याची PDF नंबर सेकंड आहे. याच्या पण नोट्स तुम्हाला ग्रुपवरती मिळून जातील किंवा या PDF ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर आजचा जो पुढचा पॉईंट आहे आपला कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा. ओके, ज्याला ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट असं म्हटलेलं आहे. कृत्रिम याला इंग्लिशमधून आर्टिफिशियल म्हणतात, उपग्रह म्हणजे सॅटेलाइट्स आणि भ्रमण कक्षा म्हणजे ऑर्बिट्स. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या ज्या कक्षा आहेत, कक्षा म्हणजे आपण पाहिलं की समजा ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीभोवती एखादा ग्रह आहे, तो फिरत आहे. ज्या एरियामध्ये तो फिरतो, एका विशिष्ट एरियामध्ये, त्याला आपण काय म्हणतो, कक्षा. त्याला काय म्हणतो आपण, कक्षा असे म्हणतो. मग यामध्ये भ्रमण कक्षेची जे वैशिष्ट्ये आहेत हे कशावर डिपेंड असतात, तर त्या उपग्रहाच्या कार्यानुसार. ओके, आता उपग्रह म्हणजे काय ते पण माहिती आहे आपल्याला. समजा हा पृथ्वी ग्रह आहे, तर ग्रहाभोवती ज्या खगोलीय वस्तू फिरतात त्यांना काय म्हणतात, उपग्रह असे म्हणतात. ठीक आहे. तर इथे जी भ्रमण कक्षेचे वैशिष्ट्ये आहेत हे कशावर डिपेंड असतात, उपग्रहाच्या कार्यानुसार, कार्यावर अवलंबून असतात. ते वैशिष्ट्य कोणकोणती, पहिलं वैशिष्ट्य आहे की भ्रमण कक्षेची उंची. म्हणजे काय, समजा ही पृथ्वी, तर या पृथ्वीपासून किती उंचीवरती म्हणजे एच किती हाईटवरती भ्रमण कक्ष आहे हे कशावरून ठरतं, त्या उपग्रहाच्या कार्यावरून ठरतं. त्यानंतर भ्रमण कक्षेचा आकार वर्तुळ आकार असेल का वर्तुळ आकार असेल, हे सुद्धा कशावर ठरणार आहे, या उपग्रहाच्या कार्यानुसार ठरणार आहे. त्यानंतर भ्रमण कक्षा विषुववृत्ताला समांतर आहे असेल किंवा विषुववृत्ताला कोन करणारी असेल, हे सुद्धा कशावर अवलंबून असतं, उपग्रहाच्या कार्यावर. तर ही तीन वैशिष्ट्ये जी आहेत हे भ्रमण कक्षेची वैशिष्ट्ये हे कशावर अवलंबून आहेत, उपग्रहाच्या कार्यावर अवलंबून आहेत. तर आता इथं उपग्रहाच्या झाले, ते उपग्रहाचे आहे, लक्षात ठेवा. उपग्रहाच्या भ्रमण कक्षेच्या स्पर्शर दिशेने देण्यात येणारा वेग म्हणजे काय, पहा लक्षात द्या. आता ही पृथ्वी आहे सपोज. ओके, आणि हे त्याची कक्षा आहे, सॉरी हे एका उपग्रहाची कक्षा आहे ना. उपग्रह आहे, आपल्याला हा या कक्षेपर्यंत पोहोचायचा आहे. तर इथून इथंपर्यंत जाणारा वेग वेगळा असतो. इथे गेल्यानंतर, ओके, इथे गेल्यानंतर आता पाहू आपण, इथे जेव्हा जातो, आता ही कक्षा मी काढत आहे. ओके, आणि ही जी दिशा दिसते तुम्हाला, आता मी या कक्षेला जर वर्तुळ समजलो, समजा याला वर्तुळ म्हटलं मी, तर ही स्पर्शिका होती, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गणितामध्ये शिकला असाल. ओके, बरोबर आहे. जर याला आपण वर्तुळ समजलं तर ही त्याची स्पर्शिका होते. मग या दिशेने देण्यात येणारा वेग, कारण इथून इथंपर्यंत गेल्यानंतर उपग्रहाची दिशा बदलते. वर जाता वेळेस ठीक आहे, वरच्या दिशेने वेग असतो, पण इथे गेल्यानंतर हा वेग या स्पर्शिकेच्या दिशेने होतो, स्पर्श रेषा याच्या दिशेने होतो आणि जो VC या अक्षराने दर्शवला जातो. मग हा जो स्पर्श दिशेने असणारा वेग आहे हा किती असतो नेमकं, ओके, हा काढायचा कसं, तर याचं एक सूत्र आहे आणि ते सूत्राचं डेरिव्हेशन, ते सूत्र कसं काढायचं पहा. त्या सूत्रावर आपलं गणितंसुद्धा काही आहेत जे करायचे आहेत. तर ते सूत्र काढायचं कसं, यासाठी पहा. समजा उपग्रहाचे वस्तुमान M आहे, म्हणजे काय, आता ही पृथ्वी आणि आपण एक उपग्रह या कक्षेपर्यंत आपण काय करणार आहोत, तिथं सॉरी थांबा, थोडं आपण मोठं काढून घेऊया. समजा ही पृथ्वी आहे, ओके, आणि ही पृथ्वी, त्यानंतर ही त्याची काय आहे, कक्ष आहे. ठीक आहे. तर पृथ्वीच्या केंद्रापासून, म्हणजे हा पॉईंट, याला म्हणतो आपण केंद्र. हा पृथ्वीच्या केंद्रापासून R एवढ्या उंचीवर, म्हणजे पूर्ण उंची केंद्रापासून एवढी उंची म्हणजे किती असणार आहे, R असणार आहे. ओके, देन पृथ्वीच्या केंद्रापासून त्या कक्षेची उंची किती आहे, R आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून H एवढ्या उंचीवर, म्हणजे काय, इथून, आता इथून जर विचार केला तुम्ही, इथून एवढं अंतर म्हणजे किती असणार आहे, H, आणि या केंद्रापासून या पृष्ठभागापर्यंत एवढं अंतर म्हणजे काय असतं, कॅपिटल R असतं. आणि हे टोटल मिळून अंतर किती असतं, स्मॉल r. लक्षात येते. ठीक आहे. तर मग अशा वेळी ज्यावेळेस आपण VC म्हणजे काय मी सांगितलं की
तुमची हे जे स्पर्शिका आहे, ओके, म्हणजे स्पर्श रेषा, ही जे स्पर्श रेषा आहे इथला वेग म्हणजे किती असतो, VC असतो. ओके, तर हा जो वेग आहे हा कसा काढायचा, यासाठी सूत्र काढत असताना पहा, आपल्याला माहीत आहे की एखादी वस्तू, आता हे 20 याच दिशेने फिरत आहे, म्हणजे हा जो तुमचा उपग्रह आहे हा कसा फिरेल पहा, या वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत की असतो. आणि आपण शिकलेलं आहे की कोणतीही वर्तुळाकार म्हणजे कोणतीही वस्तू जर वर्तुळाकार गतीने फिरत असेल तर तिच्यावरती एक अभिकेंद्रिकी बल प्रयुक्त असते. कोणतं बल असते, अभिकेंद्रिकी बल. अभिकेंद्रिकी बल म्हणजे काय, तर एखाद्या केंद्रकाच्या दिशेने जे बल प्रयुक्त असते त्याला काय म्हणतात, अभिकेंद्रिकी बल म्हणतात. कशाच्या दिशेने, केंद्रकाच्या दिशेने एखाद्या वस्तूवर जे बल प्रयुक्त असते त्याला काय म्हणतात, अभिकेंद्रिकी, जे की F या अक्षरात दर्शवलं जातं. आणि हेच F म्हणजे काय असतं, mv², VC. आता इथं C का घेतले आपण, कारण हे हा स्पर्शच्या रेषेच्या दिशेचा वेग आहे ना, त्यामुळे आपण काय घेतलेला इथं, C घेतलेला आहे. ओके, आता पहा, आता काय यामध्ये हां, तर हे अभिकेंद्रिकी बल आहे जे त्या उपग्रहावर काय आहे, प्रयुक्त आहे. सध्या आपण पाहिलेलं आहे कोणतं अभिकेंद्रिकी बल, F हे त्या उपग्रहावर प्रयुक्त आहे. मग हे जे उपग्रहावर प्रयुक्त बल आहे, समजा कोणतेही पृथ्वीवरती इथे एक उपग्रह आहे आणि याच्यावर जे बल प्रयुक्त असते कुणामुळे असतं, तर F, दुसरं F म्हणजे काय, गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बलामुळं काय ते प्रयुक्त असतं. मग समजा हे मी काय म्हटलं, गुरुत्वीय बलामुळे प्रयुक्त असतं, तर आपण इथे काय केलेलं आहे, जे अभिकेंद्रिकीय बल आहे त्या उपग्रहावर प्रयुक्त झालेलं हे कशाच्या बरोबर असणार आहे, गुरुत्वीय बलाच्या बरोबर. कारण जेवढं गुरुत्वीय बल अप्लाय असलं तेवढंच अभिकेंद्रिकी बल असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो की अभिकेंद्रिकी बल बरोबर पृथ्वीचे गुरुत्वीय बल असं लिहू शकतो. मग अभिकेंद्रिकी बलाचं माहिती आहे आपल्याला, अभिकेंद्रिकी बल जे आहे, ओके, तर याचा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अभिकेंद्रिकी बलाचा फॉर्म्युला आहे mv². ते C म्हणजे कोणता आहे, स्पर्श रेषेचा वेग, mv²/r हे सूत्र आहे. आणि पृथ्वीचे बल म्हणजे Gmm/r+h. हे 2 इथं लिहिले ना, म्हणजे हे डोक्याच्या वर आहे. ओके, म्हणजे हे असं आहे r+h ब्रॅकेट² असं लिहिलेलं आहे. आणि इथे सुद्धा सुरुवातीला हा जो पॉईंट आहे इथे हे काय आहे, mv हे पायथ्याशी C आणि डोक्यावर स्क्वेअर आहे. ओके, Cचा स्क्वेअर आहे तो Vचा स्क्वेअर आहे. तर असं लिहिल्यानंतर पहा, आता आपल्याला काढायचं काय, हा VC काढायचे ना, त्यामुळे मग आपण काय करणार, हे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष केलात तर मी अगोदर सांगितलं होतं की स्मॉल r जे आहे म्हणजे काय असणार आहे पहा, आपण इथं वर लिहिलेलं आहे स्मॉल r म्हणजे हे पहा दिसते तुम्हाला सर्वांना, स्मॉल r म्हणजे काय, स्मॉल r बरोबर r+h. मग ही किंमत आपण तिथे ठेवू शकतो. कुठे ठेवायची आपल्याला, हे पहा इथे तुम्ही ही किंमत ठेवू शकतो. मग तुम्हाला दिसत असेल इथं स्मॉल r जे आहे याच्याऐवजी मी r+h ठेवलेलं आहे आणि इकडलं जसंच्या तसं लिहिलं. आता इथे r+h ब्रॅकेट² याचा अर्थ असा होतो की इथं काय आहे, r+h गुणिले r+h असं आहे. ओके, ठीक आहे. तर या दोघांमध्ये हा एक r+h कटतो आणि हा एक r+h कटतो. आणि हे कटल्यानंतर तुम्ही गणित पुढे पाहू शकता. ओके, तुम्हाला लक्षात येईल हे जे जेव्हा कटून जातं तेव्हा कटल्यानंतर इथे पहा पुढे ते 2 कटले, एक r+h कटला, दुसरा r+h कटला आणि इथं VC² बरोबर इथला r+h गेलेला आहे आणि इथला एक गेलेला आहे फक्त r+h, म्हणजे एक राहिलेला आहे. मग पहा Gmm राहिलं. ओके, ठीक आहे. यानंतर इथे बाय मिस्टेक एक m आलेला आहे, इथे दिसतो तुम्हाला, इथे m नाही आहे. ओके, कारण हा m आणि हा m इथे कटतो. हे 2 कटल्यानंतर इथे काय राहतं, Gm/r+h एवढंच राहतं. ओके, मग आता काय करायचं आहे मला, इथे पुढे याच्यानंतर मला VC² आहे म्हणजे याचा वर्ग काढून टाकायचा आहे, म्हणजे मला इकडे वर्गमूळ घ्यावं लागतं, बरोबर आहे. मग मी इथे वर्गमूळ घेत असताना इथलं वर्ग निघून जातं आणि इथे √Gmm/r+h असं उत्तर येतं. ओके, आणि या सूत्राचा वापर करून आपण तो स्पर्श रेषेचा वेग, म्हणजे समजा ही जी स्पर्श रेषा आहे ना, ओके, तर इथला जो VC म्हटलं मी, हा वेग आपण या सूत्राचा वापर करून काढू शकतो.
ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे या सूत्राचं डेरिव्हेशन तुम्हाला कदाचित विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये, तर तुम्हाला हा पूर्ण भाग लिहावा लागतो. मग याच्यामध्ये काय काय आहे पहा. आता याच्यामध्ये तर या सूत्रावर जर तुम्ही व्यवस्थित लक्ष केला तर या सूत्रामध्ये पहा, एक तुम्हाला स्मॉल इथे कॅपिटल जी दिसते ना सर्वांना, कॅपिटल जी. हे जे कॅपिटल जी आहे, हे कॅपिटल जी म्हणजे पहा, याची किंमत दिली आहे, गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात याला, आणि याची किंमत आहे 6.67 गुणिले 10चा -11 आहे तो. इथे थोडं लिहिण्यामध्ये हे झालेलं आहे. न्यूटन. ओके, काय आहे हे किंमत? 6.67 गुणिले 10चा -11 गुणिले नाही, न्यूटन मीटर स्क्वेअर आहे ते. ओके, आणि पर के जी स्क्वेअर असं येणार आहे खाली, के जी स्क्वेअर. ओके, ठीक आहे. तर हे असा भाग आहे. जी म्हणजे जीची किंमत दिलेली आहे आणि या किमती तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, पाठ केला तर तुम्हाला याच्यावरती मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सोडवता येतील. त्यानंतर या सूत्रामध्ये पहा दुसरं काय आहे. या सूत्रामध्ये एम म्हणजे कॅपिटल एम जे आहे मध्ये दिसते ना तुम्हाला इथं, या सूत्रामध्ये कॅपिटल एम आहे, इथे दिसत असेल तुम्हाला. हे कॅपिटल एम म्हणजे काय? पृथ्वीचे वस्तुमान आहे, जे किती असतं? 6 गुणिले 10⁻²4 किलोग्रॅम एवढं असतं. त्यानंतर आर बरोबर पृथ्वीची त्रिज्या आहे, कॅपिटल आर दिसते सर्वांना इथं. हे कॅपिटल आर म्हणजे काय आहे? पृथ्वीची त्रिज्याची किंमत किती आहे? 6 गुणिले 10⁻⁴ हे त्याची किंमत आहे. ठीक आहे. नेक्स्ट याच्यानंतर पहा, एच म्हणजे उपग्रहाची पृष्ठभागापासूनची उंची आणि आर प्लस एच म्हणजे उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची त्रिज्या पूर्ण. ओके, तर आता हे तुम्ही लक्षात ठेवायचे तुम्हाला की ह्या काही किमती तुम्हाला पुस्तकात गणितामध्ये पडलेल्या नसतील. ओके, हे तुम्हाला पाठांतर करायचं, जसं की जीची किंमत आहे. ओके, त्यानंतर हे एमची किंमत, आरची किंमत, या किमती तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि यावरच अवलंबून तुम्हाला गणितं पडणार आहेत. आणि हे जर किमती तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला VC काढता येईल. ठीक आहे, अशा रीतीने हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा, या सूत्रावरून आणखीन काही गोष्टी लक्षात येतात तुमच्या, की वरील सूत्राचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल उपग्रहाचे विशिष्ट वेग, उपग्रहाचा विशिष्ट वेग, इथं वेग झाले फक्त, उपग्रहाचा विशिष्ट वेग जो आहे, उपग्रहाचा विशिष्ट वेग हा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो. तुम्ही जर या सूत्रामध्ये पाहिलं तर इकडे ठीक आहे आपण वेग काढतोय, पण इकडे आपण सुरुवातीला उपग्रहाचं वस्तुमान घेतलं होतं, इथे दिसते का? हो, नाही आहे. इथे काय? कॅपिटल जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, कॅपिटल एम म्हणजे कुणाचं वस्तुमान आहे? पृथ्वीचं वस्तुमान आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की त्या उपग्रहाचा जो वेग आहे, विशिष्ट वेग, हा त्या उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो. कधी कधी तुम्हाला प्रश्न असाही पडतो, सिद्ध करा की उपग्रहाचा विशिष्ट वेग हा त्या उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो. त्यावेळेस तुम्हाला हे सूत्र सिद्ध करून दाखवावं लागतं. काय करावं लागतं? त्यावेळी तुम्हाला हे सूत्र सिद्ध करून दाखवावं लागतं. देन उपग्रह कक्षेची पृष्ठभागापासूनची उंची जशी वाढत जाते तसा त्या उपग्रहाचा स्पर्शरेषेतला वेग कमी होत जातो. हे असं का म्हटलेलं पहा, हे तुम्हाला दिसतंय ना, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आर प्लस एच हे उंची खाली आहे आणि VC वर आहे. म्हणजे हे काय? व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजे जर उंची जशी वाढत जाईल तसा वेग कसा होत जातो? कमी होत जातो. हे तुम्हाला लक्षात येईल. आणि भूपृष्ठभागापासून, आता हे झालं वेगाबद्दल. आता या ज्या कक्षा आहेत, या कक्षेचे 3 प्रकार आहेत वेगवेगळे. ते 3 प्रकार कोणते पहा. ते 3 प्रकार पाहत असताना पहिला प्रकार आहे ज्याचं नाव आहे उच्च कक्षा. उच्च कक्षा म्हणजे काय असतं पहा, ज्या उपग्रहाची भ्रमण कक्षाची उंची, ओके, ज्या भ्रमण कक्षेची उंची भूपृष्ठभागापासून 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते, तेव्हा त्या कक्षांना काय म्हणतात? उच्च कक्षा असे म्हणतात. सिंपल आहे, लक्षात ठेवायचे तुम्हाला. 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त जर उंची असेल, ओके, म्हणजे हा पृथ्वी याच्या पृष्ठभागापासून ही उंची याच्यापेक्षा जर जास्त असेल तर ही उच्च कक्षा म्हणून आपण समजू शकतो. देन याच्यानंतर या ज्या अशा जे कक्षा आहेत अशा उपग्रहांना पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 24 तास, म्हणजे या उच्च कक्षामध्ये जे उपग्रह असतात त्यांना एक प्रदक्षिणा म्हणजे काय? पृथ्वीवरती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास
लागतात. ओके. दुसरं वैशिष्ट्य आहे या कक्षांचं की पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यात जेवढा वेळ लागतो तेवढाच वेग या उपग्रहाला लागतो. बरोबर आहे, कारण त्या जसे पृथ्वी फिरेल तसं ते फिरत असतील गोल. म्हणून हे उपग्रह पृथ्वीवरून पाहिल्यास कसा दिसतो, एकदम स्थिर दिसल्यासारखे वाटतात, एकाच ठिकाणी स्थिर वाटतात. म्हणून यांना भूस्थिर उपग्रहसुद्धा म्हणतात, ज्याला दुसरं नाव आहे काय आहे, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट्स. म्हणजे भूस्थिर, असं वाटतं की ते कुठेतरी स्थिरच थांबलेत पण ते ॲक्च्युअलमध्ये फिरत असतात. नेक्स्ट, त्यामुळे हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यांच्या संदेशवहनामध्येही त्यांचा उपयोग होतो. त्यानंतर उच्च कक्षांचा वापर विषुववृत्तीय प्रदेशांचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो. विषुववृत्त म्हणजे काय असतं, समजा ही पृथ्वी आहे तर वरही आपण नॉर्थ म्हणतो आणि खाली साऊथ म्हणतो, आणि हा जो मधला भाग आहे ह्याला काय म्हणतात, विषुववृत्त म्हणतात. हे ध्रुवीय प्रदेश झाले, वरचा आणि खालचा भाग म्हणजे ध्रुवीय प्रदेश, आणि हे साईडचा जो भाग आहे हा याला म्हणतात विषुववृत्त. ओके. तर विषुववृत्तावर जे प्रदेश आहेत यांचं निरीक्षण करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, या उच्च कक्षांचा वापर केला जातो. त्यानंतर आहेत मध्यम कक्षा. आता मध्यम कक्षा काय असतात, तर यामध्ये सुद्धा रेंज आहे. यांची भूपृष्ठभागापासून, हे पृथ्वी आहे, इथून यांची उंची किती असणार आहे, 2000 किलोमीटर. किती असणार आहे, 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर. याच्या जर दरम्यान असेल एखाद्या कक्षेची उंची तर त्यांना आपण मध्यम कक्षा असे म्हणतो. मग याची काही वैशिष्ट्य आहेत पहा. आपण पाहिले की याचं किती आहे रेंज, 2000 किलोमीटर ते 35,780 यांच्या दरम्यान असते. यानंतर उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेशांच्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी मध्यम कक्षांचा वापर केला जातो. आत्ता सांगितलं की मी ही जर पृथ्वी असेल तर हे वर नॉर्थ आणि साऊथ हे ध्रुव झाले. ओके. तर या प्रदेशांचे निरीक्षण करण्यासाठी कोणाचा वापर केला जातो, तर या मध्यम कक्षा ज्या आहेत त्यांचा वापर केला जातो. तिथे जे ग्रह पाठवतात त्यांचा वापर. ओके. त्यामुळे यांना ध्रुवीय कक्षासुद्धा म्हणतात. दुसरं नाव काय आहे, ध्रुवीय कक्षा. पहा, हे लक्षात ठेवा. यांना दुसरं नाव काय आहे, जे उच्च कक्षा आहेत, उच्च कक्षांचं दुसरं नाव आहे, उच्च कक्षाचं नाही, उच्च कक्षामध्ये जे ग्रह आहेत त्यांचं नाव काय आहे, भूस्थिर उपग्रह. हे उच्च कक्षामधील उपग्रहांचे नाव आहेत. आणि ज्यावेळेस आपण मध्यम कक्षेचा विचार करतो यांना दुसरं एक नाव आहे ध्रुवीय कक्षा, कारण का हे ध्रुवावरती निरीक्षण करतात. आणि उच्च कक्षाचं निरीक्षण कुठे आहे, विषुववृत्तीय प्रदेशांचं. ओके. नेक्स्ट, या कक्षांमध्ये उपग्रह जवळपास 2 ते 24 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. इथे थोडा कमी जास्त वेळ लागत आहे. एकतर ते कमीत कमी 2 तास लागू शकतात किंवा 24 तासामध्ये आपल्या प्रदक्षिणा पूर्ण करतात. यानंतर पुढचं त्याचं वैशिष्ट्य आहे पहा, निम्न कक्षा. आता निम्न कक्षा म्हणजे काय, 3 प्रकारचे पाहिलं आपण, एक उच्च, एक मध्यम आणि हे निम्न. तर निम्न कक्षामध्ये काय असणार आहे, भूपृष्ठभागापासूनची उंची आहे ते 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर यांच्या जर दरम्यान असेल तर त्या कक्षांना काय म्हणायचं, निम्न कक्षा. हे आपण इथे लिहिलेलं आहे, पहिल्या पॉईंटमध्ये तेच आहे. त्यानंतर या कक्षामधील उपग्रह 90 मिनिटात एक परिभ्रमण करू शकतात. किती मिनिटात, फक्त 90 मिनिटामध्ये हे पृथ्वीच्या गोल फिरू शकतात, म्हणजे जवळपास 1.5 तासामध्ये. त्यानंतर शास्त्रीय प्रयोगासाठी अथवा हवामान अभ्यासासाठी वापरले जाणारे जे काही उपग्रह आहेत हे या कक्षामध्ये पाठवले जातात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थान, ज्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणतात, किंवा हबल दुर्बीण, हे सर्व या प्रकारचे जे काही घटक आहेत जे आपण वर पाठवलेले आहेत हे कुठे आहेत, या निम्न कक्षामध्ये असतात. हे तुम्हाला पाठांतर करायचं आहे, लक्षात ठेवायचे आहे. ओके. देन याच्यानंतर पहा, आपल्याला इथे काही कक्षा दिलेल्या आहेत, विविध कक्षा, जे की कशा असतात काही नाही इथे दिलेलं आहे. पहा, काही कक्षा उच्च असतात, ते कोणते असतात पहा. इथे हे चुकलेलं आहे पहा, हा भाग उच्च कक्षेचा भाग नाही. ओके. हां, ही दिली तुम्हाला, ही आहे उच्च कक्षा. हे मध्य सेंटरला, ही पण मध्य कक्षा, ही पण मध्य कक्षा आहे. आणि हे जे तुम्हाला हे गोल दिसणं एकदम पृथ्वीच्या जवळ पहा, हे जे आहे ना याला म्हणायचं निम्न कक्षा. इथं मला दाखवायचं होतं, इथं निम्न कक्षा. काय दाखवायचं होतं, निम्न कक्षा. ओके. हे कक्षा वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर आपण इथेच थांबू. यानंतर आपल्याला उपग्रह प्रक्षेपक, सॅटेलाईट लॉन्च हे पाहायचं आहे, पण आपण आज इथेच थांबणार आहोत आणि पुढचं लेक्चर आपण उद्या पाहू. धन्यवाद. तर यामध्ये रिव्हिजन म्हणून आपण थोडंसं रिव्हिजनमध्ये जाऊ. ओके. रिव्हिजनमध्ये जात असताना पहा, पहिल्यापासून काय आहे,
पहिलं शिकायचं तुम्हाला शिकलो आपण कक्षेची जे वैशिष्ट्ये आहेत कोणकोणती आहेत आणि ते कशावर कार्यावर अवलंबून असतात. त्यानंतर हे सूत्र कसं काढायचं त्यासाठी उपग्रहाचे वस्तुमान एम आपण मानलं, पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर, पृथ्वीच्या भागापासूनची उंची हे. आणि आपल्याला फक्त यामध्ये लक्षात ठेवायचे आपल्याला सूत्र प्रूफ करत असताना अभिकेंद्रिकी बल बरोबर पृथ्वीचे बल हे घेतला तर तुम्हाला सूत्र प्रूफ करण्यासाठी खूप सोपं जाईल. त्यानंतर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला प्रूफ करायचे आहे गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पृथ्वीचे वस्तुमान किती आहे आणि त्रिज्या किती आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. MCQसाठी क्वेश्चन पडू शकतो. देन हे सूत्र पण लक्षात ठेवायचे आहे आणि सूत्राला असा पण प्रश्न पडू शकतो की उपग्रहाचा विशिष्ट वेग उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो हे सिद्ध करा. असा जर प्रश्न पडला तर तुम्हाला हे सिद्ध सूत्र काढावं लागेल. ओके. देन शेवटचा मुद्दा कृत्रिम उपग्रहाच्या कक्षा. या कक्षा 3 प्रकारच्या 3 आहेत. आपण एक पाहिलं, एक आहे उच्च कक्षा, त्यानंतर मध्यम कक्षा आणि निम्न कक्षा. या सर्वांची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा आणि आज आपण इथेच थांबवत आहोत. ओके ठीक आहे. व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट करा. कमेंट मला कोणाची आलेली नाही. आणखीन या अगोदरही मी भरपूर व्हिडिओ केलेत, कोणाची कमेंट आली नाही. कमीत कमी क्लासचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी मला सांगावं. तुम्ही ग्रुपवरती कंप्लेंट करू शकता. यूट्यूबवरती तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर ग्रुपवरती किंवा मला डायरेक्ट तुम्ही कॉल करून मला तुमची अडचण विचारू शकता. ओके. धन्यवाद.